तर हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल आदर्श हॅरिकेट ट्रेस मध्ये. तर मित्रांनो, पाऊस पडतोय, माझे कपडे भिजले, चिंब भिजलोय, पाहू शकता तुम्ही. आपण श्री देव सोमेश्वर मंदिर गणपती कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी इथे आलो आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. सिरीजचं नाव आहे हिडन जेम्स ऑफ कोकण. तर आज त्या सिरीजचा पहिला एपिसोड आहे. तर चला दाखवतो. आपल्यासोबत अर्णव आहे. हात दाखव अर्णव. आम्ही आता आंघोळीला चाललो खाली गरम पाण्याच्या कुंडावर. येणार ना? कुठे चाललो? कुठं? कुंडावर. कशाला? पेवायला. पेवायला. ही आपली बगीरा. पाऊस पडतोय. दाखव. नाच अर्णव. पाऊस काय थांबायचं नावच घेत. तर मित्रांनो, ह्याच ठिकाण राजवाडी इथे स्थित आहे. राजवाडी ब्राह्मण. आपल्या NH-66 हायवेवरून एक गोल्डन टप्प्यावरून लेफ्ट टर्न मारल्यावर लगेच इथे पोहोचता येतं आपल्याला. हे ठिकाण देखील खूप प्रसिद्ध असं आहे, म्हणजे खूप लोक आंघोळीला वगैरे येतात इथे. आणि इथे एक मंदिर आहे शंकर देवांचं, गणपतीचं देखील मंदिर आहे, गणपती देवांचं देखील मंदिर आहे इथे. दाखवतो. आणि इथले निसर्ग बघा. पाऊस पडतोय, आपला कॅमेरा देखील भिजतोय, तरी मी तुमच्यासाठी रील्स घेतोय. मी पण भिजलोय. काय ना भिजायला आलं ना. हा, प्यावायचं आता. हे बघा. हात लावून बघ. बघ नाही काय एवढं कळत नाही. जा हात लावून बघ. आपण फक्त काय पहिला नॉर्मल आहे, जास्त गरम नाही. लावात. हा, मित्रांनो, पाणी गरम आहे. पाणी गरम आहे ना. सांग कॅमेरात बोल. पाणी गरम. फायनली पोहोचलोय आम्ही इथे. अजून 2 जण येत आहेत. त्यांच्या वाट बघतोय. आता येतील. कॅमेरात बोल. आता येतील. त्यांची वाट बघूया. त्यांची भेटेल तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही इथे पोहोचलो आहोत. बाहेर पाऊस पण गडगडतोय आणि पाणी गरम आहे. पाण्याची मजा घेऊया. पण अजून आमचे 2 जण मित्र येणार आहेत. पाठवून त्याची वाट बघतोय. काय ना, कोण कोण येत आहेत? कोण कोण येतात? कुणालदा आणि कोण? दादाचं नाव सांग. कुणाल आणि कोण? बारकुदा. त्याचं नाव काय? हा, अत्तरो येतोय. कुणाला अत्तरो येतोय. पाठवून त्यांची वाट बघतोय. थंडी वाजायला लागली. टाइम झालाय दुपारचे 4 वाजले. दुपारचे 4, संध्याकाळचे 4 वाजले. आणि आताच मला समजलं की नेक्स्ट इयर पासून इथे एक स्विमिंग पूल टाईप काहीतरी बांधणार आहेत. आणि इकडे गार्डन होणार आहे. त्या बाजूला स्विमिंग पूल सारखं काहीतरी बांधतात. काम चालू आहे इकडे. पुढच्या वर्षीपर्यंत कंप्लीट होईल. अजून थोडी पर्यटन इकडे वाढेल सगळ्यांचं. कुठून आंबा भेटला? आंबा आईने दिला. गोड आहे. इकडे बसून खा. बघितलं कोकणाची माया. एक अनोळखी आजी, तिने आपल्या अर्णवला आंबा दिला खायला.
कधी येतात दादा शनिवार ना आता येतील. हा आले काय हा करत नाही गाड्या आहेत तिथं. अरे हा याडा आहे हा. घरात थांबून ठेवला किती वेळ. आपले 2 पंटर आले आहेत. हात दाखवा. चड्डी गँग ओपी. कुंडात आतमध्ये पाय वगैरे टाकायला एंटर नाही. पाणी बाहेर काढून आपल्याला आंघोळ करायला लागते. त्यासाठी आमच्याकडे काही ऑप्शन नव्हतं. आता आम्हाला एक बाटली भेटली. ही बाटली आम्ही कापले आणि त्याच्यात आंघोळ करणार. कुणाला असते कुणाला दाखव. तर फायनली मित्रांनो आमचे आंघोळ वगैरे करून झाले. इकडे कपडे बदलतायत. हा जो कुंड आहे हा याचं पाणी देवासाठी वापरतात. तर पाणी बाहेर काढून आंघोळ करायला लागते. हा एक कुंड आहे. अजून इकडे एक कुंड आहे. इकडे नॉर्मल गरम पाणी असतं. पुरुष आंघोळ करतात. आणि इकडे एक कुंड आहे. इकडे हा स्त्रियांसाठी आहे. पाहू शकता इथे दरवाजा वगैरे पत्र्याचा दरवाजा वगैरे सगळं पॅक केलेलं आहे. आणि कचराकुंडी. स्वच्छ भारत आपला भारत. व्ह्यू पाहू शकता. तर हे सोमेश्वराचं मंदिर आहे. राजवाडी स्थित येथील सोमेश्वराचं मंदिर. NH66 हायवेच्या एकदम बाजूला लगतच आहे. पाहू शकता. आतमध्ये गाभाऱ्यात एंट्री नाही आहे. हे बघा. पाहू शकता सगळं पहिल्यातलं काम आहे. कोरीव काम आहे. आता फक्त इलेक्ट्रिकचं लाईटीचा बंदोबस्त केलेला आहे. सगळं दगडाचं कोरीव काम आहे. गाड्या वगैरे सगळं आहे. सगळ्या नालाच्या कावलावर आहे. गावात एंट्री नाही नंतर तुम्हाला आतल्या अजून दाखवलं असतं. पाहू सगळं दगडाचं नक्षीकाम केलेलं आहे. विचार करा पहिल्यातल्या लोकांनी कसं बांधलेलं आहे. ह्या खिडक्या मंदिराच्या आतमध्ये अजून एक मंदिर आहे. खाली इथे एक मंदिर आहे. नंदी आपल्या नंदीच्या समोर खाली एक दरवाजा जातो. एक वरती दरवाजा आहे. तर असा काही मंदिराचा परिसर आहे. पाहू शकता तिकडे ज्योतिस्तंभ आहे. आणि मित्रांनो इकडे स्विमिंग पूलची पण सुविधा करण्यात येणार आहे. गरम पाण्याचं स्विमिंग पूल बांधणार आहे. आणि त्या बाजूला इकडे दाखव त्या बाजूला गार्डन टाईप थोडं करणार आहे. ही मंदिराची मागची बाजू पाहू शकता. पाणी जाण्यासाठी हा हर काढलेला आहे ते मंदिरातून. तिकडे बाहेर पडतो तो. तर असा हा आतमध्ये जाण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी हा एक द्वार आहे. तर ही अशी आजची सोमेश्वराच्या मंदिराची व्हिडिओ. अशा टाईपची खूप मंदिरं आपल्या भारतात आहेत. शंकर देवांची मंदिरं खूप मंदिरं आहे. आमच्या सोमेश्वरात 2-3 मंदिर आहेत. कर्णेश्वर मंदिर, सप्तेश्वर मंदिर, हे परत सोमेश्वराचं मंदिर. अशी खूप मंदिरं आहेत सोमेश्वरात. तर नक्की व्हिडिओ आवडली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आज आपल्या चॅनलला सपोर्ट दाखवा मित्रांनो. चला येवा कोकण आपलं जसा.